नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहताय सत्याची शेती। नवीन वर्षाची सुरुवात होताच कापूस बाजारातून शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत। गेल्या काही दिवसात कापसाच्या भावामध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे की नवीन वर्षात कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो। मित्रांनो, याआधी जेव्हा कापसामध्ये मोठी तेजी आली होती तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत कापूस विकून टाकला आणि नंतर भाव खूप वाढूनही त्याचा फायदा घेता आला नाही। तीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे। जर हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर पुन्हा एकदा व्यापारी फायदा घेतील आणि शेतकरी मागे राहतील। चला तर मग वेळ न दवडता आजचा महत्त्वाचा कापूस बाजार अपडेट पाहूयात। मित्रांनो, मागील 2 आठवड्यामध्ये कापसाच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली आहे। सध्या बहुतांश बाजारामध्ये कापसाचा भाव 7,700 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान स्थिरावताना दिसतो आहे। हंगामाच्या सुरुवातीला जिथे दर 6,500 रुपयाच्या आसपास होते तिथूनच आजचा स्तर हा मोठी सुधारणा दर्शवतो। पण आता प्रश्न असा आहे की इथून पुढे दर वाढणार का? वाढले तर कितीपर्यंत जाऊ शकतात? 1 जानेवारी पासून सरकारने कापसावर आयात शुल्क लागू केलं आणि त्याचा परिणाम लगेच दिसून आला। फक्त 4 ते 5 दिवसातच 300 ते 400 रुपयांची वाढ काही बाजारामध्ये नोंदवली गेली। मात्र मित्रांनो, या निर्णयाचा खरा आणि मोठा परिणाम आता हळूहळू पुढील दिवसात दिसणार आहे। कारण सध्या खरेदीदारांची भूमिका आहे वेट अँड वॉच। सरकार पुन्हा आयात शुल्कात बदल करेल का हा संभ्रम अजूनही बाजारात आहे। म्हणूनच पुढील 8 ते 10 दिवस बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दर वर जाण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। मित्रांनो, कापसाचे भाव वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे यंदाचं कमी उत्पादन। सुरुवातीचा अंदाज होता की 290 ते 292 लाख गाठी, पण हवामान, रोगराई आणि पिकाची स्थिती पाहता प्रत्यक्ष उत्पादन 270 ते 275 लाख गाठीपर्यंत घसरण्याची शक्यता आहे। यामुळे सरकीची उपलब्धता कमी होत आहे आणि एंडिंग स्टॉकमध्येही घट होणार आहे। आधी अंदाज होता की 50 ते 60 लाख गाठी आयात होतील, पण आयात शुल्क वाढल्यामुळे आता ही आयात 5 ते 7 लाख गाठींनी कमी होण्याची शक्यता आहे। यामुळे देशांतर्गत बाजारावर पुरवठ्याचा ताण वाढणार आहे आणि सरकीचे दर मजबूत राहणार आहेत। सरकी वाढली तर कापूस आपोआप वाढतो। आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या कापसाचा कल मजबूत आहे। आयात खर्च प्रति क्विंटल साधारण 500 रुपयांनी वाढला आहे। डॉलर मजबूत असल्यामुळे आयात स्वस्त पडत नाही आणि त्याचा थेट फायदा भारतीय बाजाराला मिळतो। पुढील 15 दिवसाचा अंदाज आपण पाहूयात। या सर्व घटकांचा विचार करता पुढील 15 दिवसात कापसाचे भाव 8,500 रुपयापर्यंत सहज पोहोचू शकते। काही निवडक बाजारात 9,000 रुपये हा दरही लागू शकतो। पण मित्रांनो, 10,000 किंवा 11,000 रुपयांची अपेक्षा या टप्प्यावर ठेवणं वास्तववादी नाही। कारण भाव खूप वाढले तर पुन्हा आयात वाढू शकते आणि सध्या कृत्रिम धागे स्वस्त असल्यामुळे उद्योग त्यांचा वापर वाढवू शकतात। शेतकऱ्यांनी काय करावं तर पुढचा आठवडा पूर्ण वेट अँड वॉच ठेवा। CCIचा आधार मजबूत आहे, घाबरायची गरज नाही। 16 तारखेपर्यंत CCI रजिस्ट्रेशनची मुदत वाढवलेली आहे। ज्यांनी केलं नसेल त्यांनी तात्काळ करा। भाव वाढण्याची 95% शक्यता आहे। 8,500 रुपये मिळाल्यावर विक्रीचा विचार करा। 9,000 मिळालं तर उत्तम, पण अति अपेक्षा ठेवू नका। मित्रांनो, अशाच अचूक, वेळेवर आणि शेतकरी हिताच्या अपडेटसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।